नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, की फोटोला आउटलाईन कशी द्यायची ते Canvaमध्ये आणि Canva हे कसं इन्स्टॉल करायचं ॲप, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, ते पाहून घ्या. तर फर्स्ट आपण ही Instagram पोस्ट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक मी फोटो घेते, तुम्हाला आउटलाईन करून दाखवते. इथं एलिमेंटमध्ये जायचं. आपण एक फोटो घेऊया. समजा आता हा फोटो घेतलेला आहे मी. याचा बीजी रिमूव्ह करूया. बॅकग्राऊंड रिमूव्हसाठी Canva प्रो लागतं. ते नसेल तर तुम्ही वेबसाईटवरून करू शकता, बीजी रिमूव्ह या वेबसाईटवरून. त्याची कसं करायचं ते त्याची लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहून घ्या. हा झाला फोटो. आता याला आउटलाईन कसं करायचं ते सांगते. हा फोटोला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जावा. इफेक्ट, इथं बघा इफेक्ट आणि इथं शॅडोमध्ये जावा. शॅडो आणि इकडं बघा आउटलाईन, हा आउटलाईन आहे. आउटलाईन इफेक्ट. आता बरोबर ही आउटलाईन आलेली आहे ब्लॅक कलरची. तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तर याच्यावरच क्लिक करायचं आणि इथून तुम्ही कलर चेंज करू शकता. आता हा ब्लॅक कलर आहे. मी आता दुसरा कलर चेंज करून दाखवते तुम्हाला. ग्रीन, बघा ग्रीन झाला. त्याच्यानंतर येलो घेऊया. येलो झाला. पिंक झाला. ब्ल्यू झाला. अशा प्रकारे तुम्ही हे आउटलाईनचे कलर चेंज करू शकता आणि त्याची साईज जरा ब्रॉड पाहिजे असेल तर इथून इन्क्रीज करू शकता, कमी जास्त करू शकता. ओके. इंटेन्सिटी इथून कमी जास्त, त्या लाईनची इंटेन्सिटी कमी जास्त करू शकता तुम्ही. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. बाय बाय.